तर मंडळी, तुम्ही ओल्या दिडग्याची रस्सा भाजी किंवा सुकी भाजी भरपूर वेळा बनवून खाल्ली असेल नाही का? तर आजच्या भागामध्ये आपण हे वाळवून जे साठवणीसाठी दिडगे ठेवले जातात त्याची आमटी म्हणजेच कडण आणि भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर ह्या आमटीला आमच्या इकडे कडण असं म्हणतात। तर हे दिडगे जे असतात ते वाळवून वर्षभर खाण्यासाठी ठेवून दिले जातात किंवा त्याची डाळ करून त्याची आमटी सुद्धा बनवून खाल्ली जाते वर्षभर। तर ह्या वाळलेल्या दिडग्याची चविष्ट अशी भाजी आणि त्याचं हे कडण कसं बनवायचं ते या भागामध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे मी वाळलेले जे दिडगे होते ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत आणि पाहू शकता व्यवस्थित असे हे दिडगे भिजलेले आहेत। शक्यतो एक 7 ते 8 तास हे दिडगे भिजत ठेवा म्हणजे पटकन शिजले जातात। तर अशा प्रकारे हे ओले दिडगे जे असतात ते वाळवून आमच्या इकडे ठेवले जातात। तर ह्याच्यामधलेच दिडगे मी एक वाटीभर होईल इतके मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। तर दिडगे 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यात पाणी ओतून ते दिडगे भिजण्यासाठी ठेवून द्यायचे। तर आता एक कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पाण्यासकटच मी दिडगे टाकलेले आहेत म्हणजे चव आमटीची खूप छान येते। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला ह्याची आमटी सुद्धा बनवायची आहे। मग याच्यामध्ये थोडं जास्त पाणी टाका आणि कुकरला झाकण लावून एक 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्या म्हणजे दिडगे व्यवस्थित असे शिजले जातील। तर भिजवलेले असल्यामुळे दिडगे पटकन शिजले जातात, त्याच्यामुळे 4 ते 5 शिट्टीत शिजतात। वाळलेले दिडगे तुम्ही डायरेक्ट कुकरला लावू नका, शिजायला खूप वेळ लागतो। तर पाहू शकता एक 4 ते 5 शिट्टीमध्येच हे दिडगे छान असे शिजलेले आहेत। तर बऱ्याच वेगवेगळ्या भागामध्ये या दिडग्यांना वेगवेगळी नावं आहेत, काही ठिकाणी काळे दाणे किंवा काळे वाल सुद्धा म्हटलं जातं। तर आपले दिडगे छान शिजलेले आहेत। इथं मी फोडणीसाठी जे लागणारं साहित्य ते सुद्धा चिरून घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी आपण आमटी बनवणार आहोत। तर गॅसवरती मी छोटं डेस्कं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये एक 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे, अर्धा चमचा जिरं आणि 8 ते 10 ठेचलेल्या लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत। याला फक्त लसणाची फोडणी द्यायची, खूप छान याची चव येते। त्याच्यामध्ये ओला ताजा कढीपत्ता टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। तर लसूण इथं आपली थोडीफार भाजलेली आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो मी बारीक चिरून टाकलेला आहे। तर टोमॅटो सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। तर आपला टोमॅटो जो आहे तो मऊ झालेला आहे, दिसतच असेल तुम्हाला। त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे। तर मी इथं एक मोठा चमचा लाल तिखट टाकलेला आहे। ह्याला फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आपण जे दिडगे शिजवून घेतलेले होते त्याचं जे वरचं पाणी आहे म्हणजे आमटी आहे ती याच्यामध्ये ओतून घ्यायची आहे। तर याच्यामधलं कुकरमधलं मी सर्व पाणी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे फोडणीमध्ये आणि ह्याला व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी वाढवू शकता। तर मी इथे एक वाटीभर पाणी टाकलेलं आहे। तर आता आमटी तुम्हाला थोडी पातळ वाटत असेल, आता काय करायचं आहे, 1-2 चमचे शिजलेले दिडगे एका भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये घ्या आणि अशा प्रकारे त्याला स्मॅश करून घ्या आणि याच्यामध्ये 1 चमचा बेसनसुद्धा टाकायचं आहे आणि पाणी ओतून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर एक पाववाटी पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे बेसन आणि जे स्मॅश केलेले दिडगे होते ते अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे तयार केलेलं मिश्रण आता आपल्याला ह्या कडणामध्ये म्हणजे आमटीमध्ये टाकायचं आहे म्हणजे आमटीला थोडा दाटसरपणा येईल। तुम्हाला जर पातळ आमटी आवडत असेल तर तुम्ही बेसन टाकू नका, फक्त दिडगे स्मॅश करून टाकले तरीसुद्धा चालेल। आता याच्यामध्ये चेक करून मीठ टाकलेलं आहे, मला मीठ थोडं कमी वाटलं म्हणून मी थोडं टाकलेलं आहे। तुम्ही एकदा चव बघा आणि नंतरच त्याच्यामध्ये मीठ टाका। त्याच्यानंतर एक अर्धा चमचा गरम मसाला मी टाकलेला आहे। तर हे सर्व पदार्थ टाकल्यानंतर ह्याला व्यवस्थित असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आमटीला, म्हणजे बेसनच्या ज्या गुठळ्या आहेत त्या पकडणार नाहीत, अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि आमटीला उकळी येऊ द्यायची आहे आणि एक 2 ते 3 मिनिटांसाठी आमटी छान अशी उकळून घ्यायची आहे म्हणजे मसाले व्यवस्थित आमटीमध्ये मिक्स होतील। तर आमटी 2 ते 3 मिनिटांसाठी मी उकळून घेतलेली आहे, त्याच्यावरती ओली कोथिंबीर टाकलेली आहे आणि अशा प्रकारे आपलं दिडग्याचं कडण जे आहे ते तयार आहे। नक्की ट्राय करा। आता आपण ह्याची भाजी बनवून घेऊयात दिडग्याची। त्याच्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, ह्याच्यामध्ये एक 3 ते 4 चमचे मी तेल टाकलेलं आहे। तेल तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि एक 8 ते 10 ठेचलेल्या लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत। तर लसूण थोडीफार फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा मी टाकलेला आहे आणि ओला ताजा कढीपत्ता सुद्धा टाकलेला आहे। तर कढीपत्ता जास्त टाका, खूप छान वास असा या भाजीला येतो। ह्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि आपल्याला कांदा जो आहे तो व्यवस्थित असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, अंदाजाने मीठ टाका कारण आपण दिडगे शिजताना सुद्धा मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे थोडं कमी टाकलं सुरुवातीला तरी चालेल, लागल्यास
नंतरसुद्धा आपण मीठ टाकू शकतो. कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा फोडणीमध्ये व्यवस्थित परतून छान असा शिजवून घ्यायचा आहे. तर पाहू शकता आपला टोमॅटो व्यवस्थित असा भाजलेला आहे फोडणीमध्ये. आता याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे. तर इथे मी 1-1.5 चमचा होईल इतकं तिखट टाकलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. तर हे मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्येच मी सुकं खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून 1-2 चमचे टाकलेलं आहे. तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं तरीसुद्धा चालेल. तर माझ्याकडे सुकं खोबरं होतं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं, ते टाकून मी फोडणी व्यवस्थित परतून घेतलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे दिडगे म्हणजे काळे दाणे जे शिजवून घेतलेले होते ते मी टाकलेले आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. गरम मसाला टाकून भाजी परत एकदा आपल्याला परतून घ्यायची आहे. तर इथं भाजी मी व्यवस्थित परतून घेतलेली आहे. आता अगदी थोडं म्हणजे 1 अर्धी वाटी मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, म्हणजे थोडी ग्रेव्ही टाईप ही भाजी आपली होईल. जर सुकी पाहिजे असेल तर पाणी थोडं कमी टाका. आता इथं पाणी टाकून भाजी हलक्या हाताने परतून घेतलेली आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटांसाठी फक्त आपल्याला भाजी ही झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे, म्हणजे मसाल्यांचा जो वास आहे तो छान भाजीमध्ये मिक्स होईल. आता अशा प्रकारे 1-2 मिनिटं मी ही भाजी गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घेतलेले आहे आणि पाहू शकता छान अशी आपली दिडग्याची जी भाजी आहे, सुकी भाजी ती तयार झालेली आहे. वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाका, ओली कोथिंबीर, आणि काय छान चविष्ट अशी आपली ही दिडग्याची भाजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपलं जे दिडग्याचं कढण होतं आणि जी दिडग्याची भाजी होती ती तयार झालेली आहे. या प्रकारे नक्की ही भाजी आणि ही आमटी जी आहे ती ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झालेली होती. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.